नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये रानभाजी असलेल्या चिगळेच्या भाजीची रेसिपी आपण करणार आहोत। यासाठी मी माझ्या बागेतीलच भाजी काढून घेत आहे। एवढी चिगळेची भाजी निघालेली आहे। चिगळेची भाजी अशी वेलीप्रमाणे जमिनीत पसरत वाढत असते, त्यामुळे ही भाजी काढताना त्याच्यामध्ये खडे, काड्या आणि माती आलेली असते, म्हणून ही भाजी निवडताना अतिशय काळजीपूर्वक निवडावी लागते। अशा जाड जाड असलेल्या काड्या काढून घ्यायच्या। ही भाजी खाली टाकायची, जमिनीवर अशी झटकून घ्यायची, म्हणजे त्यातील अशी माती निघून जाते। 2-3 वेळा ही भाजी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची। अशी भरपूर पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायची आणि चाळणीत निथळायला ठेवायची। निथळून झाल्यावर बारीक चिरून घ्यायची। भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण फोडणी टाकूया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकते। दोन लाल सुकलेल्या मिरच्या टाकत आहे। बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। कांदा परतलेला आहे, थोडीशी हळद टाकते। आता मी भाजी टाकते। भाजीला चांगली वाफ आल्यावरच याच्यामध्ये मीठ टाकायचं, कारण आता दिसताना अशी भाजी फुगलेली दिसते, त्यामुळे आपल्या मिठाचा अंदाज चुकतो। म्हणून एक वाफ येऊन गेल्यावर भाजीमध्ये मीठ टाकायचं। थोडंसं मीठ घालायचं। या भाजीला मीठ जास्त खपत नाही, कमीच मीठ घालायचं, नाहीतर खारट होते। थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। आवडत असेल तर मुगाची किंवा मसुराची डाळ सुद्धा टाकू शकता। भाजीला एक वाफ आणायची आणि म्हणजे भाजी आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने केलेली भाजी अतिशय चवदार लागते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भाजी एकदा करून पहा। तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।